पावसाळ्यात ना खूप लोकांचं कन्फ्युजन होतं की यार पावसाळ्यात नक्की मॉइश्चरायझर कोणता वापरला पाहिजे, जेल बेस वापरला पाहिजे की क्रीम बेस वापरला पाहिजे. कारण ना पावसाळ्यात कसं असतं, आपली जी त्वचा आहे ना ह्युमिडिटीमुळे खूप जास्त तेल बाहेर सोडत असते, त्यामुळे आपल्याला नेहमी ना चिकट चिकट वाटतं, खूप जास्त आपल्याला घाम येतो. मग अशा वेळी नक्की कोणता मॉइश्चरायझर आपण वापरला पाहिजे. बघा, जरी तुमची ड्राय स्किन असेल तरी तुम्ही असा मॉइश्चरायझर वापरा जो तुमच्या स्किनमध्ये क्विकली ॲब्झॉर्ब होईल आणि तुमच्या चेहऱ्याला अजिबात चिकट चिकट तुम्हाला फील होणार नाही. तर मी तुम्हाला काही मॉइश्चरायझर सजेस्ट करते जे मी आता रिसेंटली वापरते आणि हे जे मॉइश्चरायझर आहे ते स्किनमध्ये क्विकली ॲब्झॉर्ब होतात आणि तुम्हाला म्हणजे अजिबात चिकट वाटत नाही. तर सगळ्यात पहिला जो मॉइश्चरायझर मी तुम्हाला सांगणार आहे, ऑलमोस्ट तो सगळ्यांचा फेवरेट असेल, तो म्हणजे हा पॉन्ड्सचा हायलोरॉनिक ॲसिडवाला जेल मॉइश्चरायझर. आता याची कन्सिस्टन्सी बघा, दिसतही नाही इतका हा वॉटरी आणि जेल बेस आहे. तर पावसाळ्यात आपल्याला वॉटर बेस जेल बेस जे मॉइश्चरायझर आहेत ना ते वापरायचे आहेत. हे बघा, दिसतही नाही, हलकासा दिसतो, खूप रनी आहे आणि इतका लाईटवेट आहे, वॉटरी आहे की स्किनमध्ये क्विकली ॲब्झॉर्ब होतं. तर तुम्हाला अशा प्रकारे जेल बेस वॉटरी मॉइश्चरायझर या पावसाळ्यात वापरायचे आहेत.